रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आ, दुसरे चरण संतांची आ. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा म्हणजे तुकाराम बीज आणि शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा म्हणजे एकनाथ षष्ठी, या दोन्ही महात्म्यांच्या या उत्सवानिमित्तानं चालू असलेली आपली चिंतन सेवा. चिंतन सेवेचं नाव आपल्याला माहिती आहे, महिमा संतांचा. ही आपली प्रवचन मालिका आहे आणि या प्रवचन मालिकेतलं आजचं हे 9वं पुष्प, 9वं प्रवचन. आपल्याला माहिती आहे उद्या तुकाराम बीज आहे, तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा आहे आणि आज त्याची पूर्वसंध्या म्हणा, त्याचा आदला दिवस म्हणा. आपण चिंतन करत आहोत. आपल्याला माहिती आहे संतांचा महिमा आपण सांगत असताना तुकोबारायांसारख्या संतांचं जीवन कसं, तुकोबारायांसारख्या संतांचा चरित्राचा विचार अभंगाच्या द्वारे. सर्व संतांचं जीवन जवळपास सारखं असते. आपण तुकाराम चरित्रामधून मागच्या वर्षी विचार केला होता. त्याच्या आदल्या वर्षी आपण धन्य तुकोबा समर्थ म्हणून पण विचार केला. यावर्षी आपण महिमा संतांचा हे अभंगाच्या रूपाने आपण बघतो आहोत. तेव्हा आजच्या सेवेसाठी जो अभंग आपल्यासमोर ठेवतो आहोत तो तुकोबारायांच्या निर्याण प्रकरणातला अभंग आहे आणि संतांचं सुद्धा तिथे महत्व कुठंतरी निर्देशित केल्याचं आपल्याला दिसते. अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि मग चिंतन करूयात. तुकोबाराय म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिले कानी, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवला कळवळा मनी करुणेचा, कळवळा मनी करुणेचा. करुणेसिद्धी मूळ बाहुले भातुके, येती दिसे एक नावयासी, येती दिसे एक नावयासी. त्याची पंथे माझे लागलेशी चित्त, त्याची पंथे माझे लागलेशी चित्त. वाट पाहे नित्य माहेराची, वाट पाहे नित्य माहेराची. तुका म्हणे आता येईल न्यावया, तुका म्हणे आता येतील न्यावया. अंग्या पुलिया माय बाप, अंग्या पुलिया माय बाप. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, कळवळा मनी करुणेचा. तुकोबारा या अभंगामध्ये निर्याण काळातले अभंग आहेत. तुकोबारा या अभंगामधून सांगतात की मी आता माझ्या माहेराला जाणार. संतांचं माहेर, महात्म्यांचं माहेर काय असते आपल्याला माहिती आहे. या भूलोकामध्ये असताना आपलं माहेर कुठलं आहे तर माझे माहेर पंढरी, नाही का. सर्व संतांचं माहेर आळंदी, पंढरपूर, पैठण, देहू हे आपलं माहेर आहे. भक्तांचं माहेर हे आहे. तुकोबाराय सुद्धा आपल्या माहेरचा विचार करत असताना पंढरीचा विचार करत असतील का? हो, नक्कीच करतात. पण आता मात्र तुकोबारायांनी या देहामध्ये आल्यानंतर, या पृथ्वी तलावर आल्यानंतर आपल्या आयुष्याची 42 वर्ष इथे तुमच्या आमच्यासारखी खर्ची केल्यानंतर आता कुठंतरी आपला अवतार संपला पाहिजे असं तुकोबारायांनी ठरवलं. काय एखादं उद्दिष्ट ठेवून ज्यावेळेला आपण कुठे येतो तेव्हा ते संपल्यावर गेलं पाहिजे, हा नियम आहे महाराज. प्रभू रामचंद्राने अवतार घेतला आणि अवतार कार्य संपवलं की नाही? संपवलं ना. कार्य संपलं, प्रभू रामचंद्र निघून गेलेत. भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला, आपलं कार्य संपलं आणि अवतार संपवला, निजधामाला निघून गेले. तसं संत महात्म्यांच्या जीवनाचाही विचार केला तर आपल्या लक्षात येतं माऊली ज्ञानोबाराय फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यामध्ये 21 वर्ष राहिले आणि 21व्या वर्षी समाधी घेतली.
तुकोबारायांनी 42 वर्ष तुकोबारा राहिले. खरं सांगू का, तुकोबारायांच्या जीवनाचा चरित्राचा विचार केला तर 42 वर्षापैकी पहिली 21 वर्ष तुकोबाराय तुमच्या आमच्यासारखे संसारामध्ये व्यस्त होते. आणि नंतर बाबाजी चैतन्याची भेट झाल्यानंतर, उपदेश झाल्यानंतर, माझे मनीचा जाणून भाव तू करी उपाव गुरु राव, आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणे नव्हे गुंपा कोटे काही. बाबाजी सद्गुरूंनी मंत्र दिला, अनुग्रह दिला आणि तिथून तुकोबारायांचं जे पारमार्थिक जीवन सुरू झालं ते 21 वर्षाचं आहे. म्हणजे ज्ञानोबा ते तुकोबा विचार केला तर दोन्ही संतांचं अल्पावधीचा जरी हा काळ असला तरी चंद्र सूर्य राहीपर्यंत या लोकांनी जे कार्य केलं ते कार्य तुम्हा आम्हाला दिसेल. नव्हे नव्हे ओ यांच्या कार्याची थोरवी, यांच्या वाङ्मयाची थोरवी, तुकोबारायांच्या गाथ्याची थोरवी, माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची थोरवी कुठपर्यंत टिकेल? नाही नाही, जिथपर्यंत ही टिकेल तोपर्यंत चंद्रसूर्य दिसतील महाराज. चंद्रसूर्य असेपर्यंत तुकोबाराय ज्ञानोबारायांचा गजर होईल असं नाही. जोपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबारायांचा गजर होईल तोपर्यंत चंद्रसूर्य राहतील. तुकोबारायांचं हे जीवन चरित्र आपल्याला माहिती आहे. तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आणि तुम्हा आम्हाला वेदाचं सार, भगवत प्राप्तीचं सोपं साधन, नामाचं महत्व, संतांचं महत्व हे सांगत सांगत आपल्या वयाची 42 वर्ष घालवली महाराज. तुकोबारायांनी या पंचक्रोशीमध्ये महाराष्ट्रामध्ये सबंध तुकोबारायांचा कीर्ती वाढत गेली. आता तुकोबारायांना लोक बोलवायला लागले. तुकोबारायांचं कीर्तन, प्रवचन, भजन मावळमध्ये, लोहगावामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र तुकोबारायांचं भजन सुरू झालं, कीर्तन सुरू झालं. लोहगावला तर तुकोबाराय 1-1, 2-2 महिने राहायचे म्हणतात. लोक मानायला लागली. सर्वत्र कीर्ती पसरली, महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली. आता लोक मान सन्मान देऊ लागले, पंचपक्वान्नाचं जेवण द्यायला लागले. तुकोबारायांना वाटलं, अरे ज्या कामासाठी मी आलो, हरिभजनीये धवळले जग, हे विश्व मी हरिभजनामध्ये धवळलं. आता माझं अवतार कार्य संपवलं पाहिजे. कारण लोक मानायला लागले, लोक पाया पडायला लागले, लोक जेऊ घालायला लागले. मी भोगाच्या अधीन जाता कामा नाही. ज्या कामासाठी आलो, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, या लोकांना चांगल्या मार्गाने लावण्यासाठी आलो. आता मी जर माझा मान सन्मान करून घेत राहिलो तर चालणार नाही महाराज. मी कुठंतरी आता माझा अवतार संपवला पाहिजे. म्हणून तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, संतांना प्रार्थना करतात. संतांना सांगतात की संत मायबाप हो, तुम्ही सनकाधिक संत, म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. देवाला माझा नमस्कार सांगा, देवाला माझ्या आठवण काय सांगा. गरुडाला नमस्कार करतात, गरुडाला सांगतात, गरुडा, गरुडाचे पायी ठेवू वेळा डोई, वेगे पाठवा तू हरी, मद दिना ते उद्धरी. पांडुरंग परमात्म्याला पाठवा आणि मला माझ्या माहेराला घेऊन जा. गरुडाला नमस्कार केला. लक्ष्मी मातेला ही सांगितलं, पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुळती, वेगी पाठवावा हरी, मद दिना ते उद्धरी. पांडुरंग परमात्म्याला भेटायला मला पाठवा, मला घेऊन जायला पाठवा. गरुडाला नमन आहे, लक्ष्मी मातेला नमन आहे, संत महात्म्यांना नमन आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपा दान करा मज आठवण माझी. माझी आठवण करायला सांगा पांडुरंगाला. आपण कृपाळू आहे, उदार आहे. तुकोबाराय संतांना विनवणी करतात की तुम्ही सनकाधिक संत, संत महात्म्यांनो पांडुरंगाला सांगा आता मला घेऊन जा इथून. आता इथली कटकट माझ्यासाठी पाहवल्या जात नाही.
हरिभजनी हे धवळिले विश्व जग, हे मी हरिभजनामध्ये हे केलं. पुन्हा परचक्र आलं, पुन्हा लोकां आपले संसारामध्ये प्रतिकूल परिस्थिती आली की पुन्हा आणखी हरिभजनापासून दूर जातील, नाही का? तेव्हा यातून मला कुठंतरी आता बाजूला मी गेलं पाहिजे, यातून मी बाजूला गेलं पाहिजे. हरिभजनापासून मी दूर जाता कामा नाही. आणि जे लोक हरिभजनाला लागले त्यांना सुद्धा यापासून परावृत्त होता कामा नाही. आता माझा अवतार कार्य मला संपवलं पाहिजे. आता बाकीची कटकट मला सहन होत नाही. तुकोबारा म्हणतात, आरोनी पाहे वाट, आरोनी पाहे वाट, कटकट सुसेना, आलियाशी पुसे मात, तेथे चित्त लागले, तेथे चित्त लागले. अर्थात तुकोबारा सांगतात, आता ही संसारातली कटकट मला नको आहे. खरं सांगू का, माझ्याजवळ कटकट नाहीच. मला या संसाराचं व्यसन नाहीच मुळात आता. कारण आम्ही संसार तर कधीच सोडला हो. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावानं आम्ही शून्य घातलं आणि आम्ही सर्व कायारूपानं आता शुद्ध झालो. महाराज, संसारामध्ये व्यसनं असतात. नवे नवे संसार हेच एक व्यसन आहे. पण आता हे व्यसन माझं निघून गेलं. आम्ही हरिभजनानं शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगे अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषय धुवून विषम धुवून सांडियेले, विषम धुवून सांडियेले, विषयी धुवून विषम धुवून. विषमता गेली महाराज. संसाराचं व्यसन गेलं, विषमता गेली. सर्वत्र आता आम्हाला सोहळं दिसते. आम्ही या कीर्तनाने शुद्ध झालो. तुकोबारा म्हणतात, आम्ही आता ह्या कीर्तनाने शुद्ध झालो. हे जगही आम्हाला शुद्ध करायचं होतं. पण जे जे लोक परमात्मा मार्गाला लागले, नक्की त्यांचं भलं होईल. आता आम्हाला इथे थांबण्यात रस नाही. आता आम्ही जिथून आलो तिथे जायला पाहिजे. बघा, आपणही आपल्या गावावरून दुसऱ्या गावी काही कामा करता गेलो, काम झालं की कुठे येतो? घरी वापस येतो की तिथेच राहतो? समजा आता मी माझ्या कामावर ड्युटीवर लोणावळ्याला गेलो, काम झालं की काय करतो? घरी येतो की नाही? तुकोबारा म्हणतात, मी इथे आलो, मला जे वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे, हे आम्ही वाढवलं. भक्तिभाव धर्म वाढवला, जगाला उपदेश केला आणि आता आमचं कार्य संपलं. आता आम्ही जिथून आलो तिथून जावं. मग तुकोबारा तुम्ही आले कुठून? तुकोबारांनी आपल्याला अनेकदा सांगितलं ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. आम्ही वैकुंठाहून आलो. मग आता आम्ही जिथून आलो, आम्ही आमच्या माहेरावरून जिथं आलो तिथंच परत जायला पाहिजे. म्हणून तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात, आता मात्र मी माझ्या माहेराला जाईल. माझ्या संतांनी भगवंताला प्रार्थना केली की तुकोबाराला वापस बोलवा आणि संतांचा मला निरोप आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता. तुकोबारा म्हणतात, आता मी माझ्या माहेराला जाईल, आपुल्या माहेरा जाईन मी आता. तुकोबारा पण कसं काय म्हणता तुम्ही जाईल? अहो, मला निरोप आला ना. निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा म्हणी करुणेचा. संत महात्म्यांना माझं सुखही माहिती आहे, माझं दुःखही माहिती आहे. तुकोबाराचं सुख कोणतं आहे हो? भगवंताचं परमात्म्याचं भजन करणं हे तुकोबारायांसाठी सुख आहे. तुकोबारा म्हणतात ना, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, हेच माझं सुख आहे. परमात्मा
परमात्म्याचं नामस्मरण आणि परमात्म्याच्या सगुण रूपाची पूजा, परमात्म्याचं भजन, परमात्म्याचं रूप बघणं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, आणि हे सुख माझं कुणाला माहिती आहे? संतांना माहिती आहे. म्हणून त्यांनी देवाला सांगितलं आणि त्यांच्या हातून निरोप आला की निरोपया संता हाती आला, सुखदुःख माझे ऐकले कानी, कळवळा म्हणी माझा कळवळा त्यांना कळला. आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला माहेरला जावं लागेल. संतांच्या हाती निरोप आला. का म्हणे मग कसं जाणार? कोण येणार तुम्हाला माहेराहून घ्यायला? जसं सासरवासी नसलेल्या सुनेला न्यायला माहेराहून कोणीतरी येतं ना हो. आता त्या पद्धती सोडा, पण पूर्वी यायचं ना, भाऊ यायचा, काका यायचा, कोणीतरी माहेराला घ्यायला यायचं. तुकोबाराय म्हणतात कोणी माहेराहून घ्यायला मला येईल का? आणि आल्यावर पूर्वी प्रथा होती बघा, माहेराहून कोणी आलं की सासर त्यांना काहीतरी तिथे घेऊन यायचे, खायला प्यायला काहीतरी आपल्या शेतातलं काही बनवलेलं, त्याला भातुके असं म्हणतात. भातुके घेऊन कोणीतरी येईल, मला न्यायला येईल कोणीतरी. तुकोबाराय म्हणतात हो हो येणार आहे, कारण संतांच्या हाती निरोप आला. करुणी शुद्ध मुळ सावले भातुके, नेती दिशे के न्यावयाशी. येणार येणार. आता माझं लक्ष तिकडेच लागलं. कुठे लागलं? केव्हा संत महात्मे माझ्या पांडुरंगाला इथे घेऊन येतात. तुकोबाराय म्हणतात त्याची पंथे माझे लागलेशे चित्त, त्याची पंथे माझे लागलेशे चित्त, वाट पाय नित्य माहेराची. तुकोबाराय म्हणतात आता मला दुसरं काही नको. आता मला या मोह माया तर नाहीच नाही, पण या लोकांच्याही भल्याचा कल्याणाचा विचार करून किती दिवस थांबायचं? नाही, आता माझं चित्त त्या पंथाला लागलं, त्या रस्त्याला लागलं, माझ्या माहेरच्या दिशेनं माझं चित्त लागलं, वैकुंठाच्या दिशेने माझं चित्त लागलं. तुकोबाराय म्हणतात त्याची पंथे माझे लागलेशे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. तुका म्हणे आता येतील न्यावया, अंग्या पुलिया माय बाप. मग कोण येणार न्यायला? संतांना विचारतात तुकोबाराय कोण येणार न्यायला? तुम्ही आले का न्यायला? संत महात्मे सांगतात तुकोबाराय आम्ही नाही, स्वतः पांडुरंग परमात्माने रुक्मिणी माता तुम्हाला न्यायला येणार आहे. अंग्या पुलिया माय बाप. तुका म्हणे आता येतील न्यावया. तुकाराम महाराज म्हणतात मला न्यायला पांडुरंग परमात्माने रुक्मिणी माता येईल. तुकोबाराय असं सांगत असतानाच काय झालं? फाल्गुन शुद्ध दशमी आली महाराज. आणि फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता खरंच तुकोबारायांच्या घरी आले महाराज. कशाला आलेत? तुकोबारायांना न्यायला आले. तुकोबाराय वर्णन करतात पहिला आले हरी. अरे बापरे, पांडुरंग परमात्मानी रुक्मिणी माता आल्या. पहिला आले हरी, शंखचक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे, नाभी म्हणे त्वरे, मुकुट कुंडलाच्या दीप्ती तेजलोपला. तुकोबाराय वर्णन करतात देव कसा दिसतो महाराज. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लूपलिया. पांडुरंग परमात्म्याचा पितांबर झळकतो आहे महाराज. डोक्यावरती मुकुट आहे, कानात कुंडल आहे, आणि तेजानं असा सूर्य झाकळून जावा. गबस्ती म्हणजे सूर्याचंही तेज कमी पडावं एवढं तेज आहे. पितांबर झळकतो आहे, दाही दिशा उजळून निघालाय. तुकाराम महाराज म्हणतात असा वैकुंठावरून माझा हरी आला. दशमीच्या दिवशी भगवान पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता तुकोबारायांच्या घरी आले. तुकोबारायांना खूप आनंद झाला. लोकांना दिसत नव्हतं, इतर लोकांना पांडुरंग परमात्माला हे दिसत नव्हतं, पण तुकोबारायांना दिसत होतं. तुकोबाराय म्हणतात तुका देखुनी एकला, वैकुंठावरून हरी आला. वैकुंठावरून आला, हरी आला. दशमीच्या दिवशी तुकोबारायांच्या घरी मग जेवण ठरलं. तुकोबांनी सांगितलं जिजे अगं जेवायला काहीतरी कर. आपल्याला तुकोबारायांचं चरित्र माहिती आहे महाराज. श्रीमंत, आम्ही तुकोबारायांना श्रीमंत म्हणतो, पण तू घरी तुकोबारायांच्या खाण्याची व्यवस्था नसायची. तुकोबारायांच्या घरची गरिबी किती होती माहिती आहे आपल्याला. तुकोबाराय पारमार्थिक दृष्ट्या खूप श्रीमंत होते,
पण व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं तर तुकोबांकडे खायची सुद्धा व्यवस्था त्या काळात नव्हती. आपल्याला माहिती आहे भगवान पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता आले. तुकोबाराय वर्णन करतात आपल्या अभंगामध्ये, पाहुणे घराशी आली आजी आले ऋषी केशी. आमच्या घरी पाहुणे आले, आता त्यांना काय करावं, उपचार काय करावं, त्यांना कुठे बसवावं. पाहुणे आले की आपल्या घरी आपल्याला काय म्हणतो, बसा आमच्या सोप्यावर बसा, खुर्चीवर बसा. तुकोबारायांच्या घरी खुर्ची नाही, कॉट नाही, पलंग नाही, दिवाण नाही. तुकोबाराय म्हणतात अरे बापरे कुठे बसू म्हणू, काही हरकत नाही. काय करू उपचार, कोप मोड की जर जर. माझी बाज आहे ना मोडकी जर्जर, बसा महाराज त्याच्यावर. पांडुरंग परमात्मा त्याच्यावरती बसले. जेवायला काय बनवायचं, जिजामातेनं म्हटलं अरे काय बनवायला, म्हणे काहीतरी बनवू ना, दशमी आहे आजची. आणि मग काय बनवलं महाराज, कण्या. कण्या माहिती आहे का आपल्याला, ज्वारीची, जशी आपली सोजी जशी याची असते ना, काय म्हणतो आपण सोजीला, ते जाडा रवा सोजी, तसं ज्वारीच्या कण्या, ज्वारी भरडलेली, मुठभरच ज्वारीच्या कण्या जिजामातेच्या घरी. जिजे देव आलेत ग जेवायला काहीतरी कर. जिजेने, आवली मातेने, तुकोबारायांच्या पत्नीने मुठभर कण्या घेतल्या महाराज आणि गंजभर पाण्यात टाकल्या. तुकोबाराय वर्णन करतात, देवा आमच्या इथं कण्याचं जेवण आहे, जेवण करावं लागेल. देव तर भुकेलाच आहे, तुम्हाला सांगतो. आपल्याला माहिती आहे ना, याला श्रीमंताच्या घरचं, मोठ्यांच्या घरचं पंचपक्वान्न चालत नाही. आता इतिहासच आहे तसा देवाचा. त्या विदुराच्या घरी काय खाल्लंय आणि माहिती आहे ना तुम्हाला, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, किंवा दाशीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी. विदुराच्या घरच्या कन्या, देवाने दोनदाच कन्या खाल्ल्या असतील नाही का, एकदा विदुराच्या इथं खाल्ल्या आणि एकदा तुकोबारायांच्या इथं आले. तुकोबाराय म्हणतात जिजे कन्या कर. मग कन्या केल्या. कशा कन्या होत्या तुकोबाराय वर्णन करतात, दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. गंजभर पाण्यात मुठभर कन्या. आणि तुम्हाला सांगू, देवाला कन्या वाढायला घेतल्या. पत्रावळीच्या कन्या, ते पाणी चाललं वाहून. देवाला 2 हाताने जेवता आलं नाही म्हणे, 4ही हात गेले. चतुर्भुज पांडुरंग परमात्म्याने 4ही हाती केले महाराज. आणि कन्या खाऊन तृप्त झाला. आता विडा काय द्यायचा, तांबूल काय द्यायचा, तर तुकोबारायांनी मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. मुखशुद्धीला तुळशी पत्र दिलं. दशमीची रात्र झाली, कीर्तन झालं. देव म्हणतात तुकोबाराय मी तुम्हाला घ्यायला आलो. तुमच्या माहेराला जायचं आहे ना, वैकुंठाला जायचं आहे ना, मग मी घ्यायला आलो. तुकोबाराय म्हणतात बरं बरं ठीक आहे. देवच म्हणतो आम्ही थांबून जातो उद्या एकादशीचं तुमचं कीर्तन ऐकू. तुकोबाराय, कारण देवाला महाराज कीर्तनाची खूप आवड आहे हो. कीर्तनाची देवा आवड, एकनाथ महाराज वर्णन करतात, कीर्तनाची देवा आवड मोठी, एका जनादनी पायी पडली मिठी. अर्थात एकादशी. तुकोबाराय म्हणतात देवा मग एकादशी द्वादशी करून जाऊ आपण. मग ठीक आहे द्वादशी करून जाऊ म्हटल्यानंतर एकादशीचं कीर्तन झालं, द्वादशी झालं असं म्हणतात. महिपती महाराज वर्णन करतात का द्वादशीची पंगत देवाने दिली वाळवंटामध्ये. पंचपक्वान्नाचं जेवण, सर्व इंद्र चंद्र महेंद्र सर्व होते म्हणतात, सर्व संत होते. लोकांना दिसत नव्हतं, फक्त तुकोबाला दिसत होतं. का सांगतोय, वैकुंठाला नावायला तुकाराम महाराजांना देव आला. तुकोबाराय म्हणतात देवा आता द्वादशी झाली, आता जायचं का. मग लोकांना तुकोबाराय म्हणतात का रे वैकुंठाला चालतं का माझ्यासोबत कोणी, चालता का. अरे म्हणे आता समोर होळी आहे ना, होळी आहे, धुलिवंदन आहे, सण आहे. तुकोबाराय बाहेर निघाले दशमीच्या दिवशीपासून. भजन झालं, बाहेर वैकुंठाला जायचं आहे का, वैकुंठाला जायचं आहे का, मी वैकुंठाला चाललो असं म्हणत असत. लोकांना असं वाटलं काहीतरी तुकोबाराय वैकुंठ म्हणजे म्हणत असतील वाराणसीला जातो, पंढरपूरला जातो, द्वारकेला जातो. तुकोबाराय देवाच्या भक्तीमध्ये आता भांबावल्यासारखे झालेले दिसतात. वैकुंठाला जातो, चालता का वैकुंठाला असं म्हणत होते. लोक म्हणतात होळी समोर आहे, होळी होऊ द्या. तुकोबाराय म्हणतात ठीक आहे देवा होळीपर्यंत थांबा. देव होळीपर्यंत थांबले महाराज. तुकोबाराय सर्वांना म्हणतात वैकुंठाला चला. देव आले, देवासोबत आपण जाऊया, पण कोणीही तयार होत नाही.
प्रत्येक जण म्हणतो आम्हाला घरी विचारावं लागल. जिजेला म्हणजे जिजाऊ आईसाहेबांना विचारलं, आवलीला विचारलं, का ग? नाही म्हणे, मी 5 महिन्याची गर्भिणी आहे, माझी म्हैस सुद्धा व्याली आहे, मला येता येणार नाही, तुम्ही जा वैकुंठाला, नाही करमलं तर वापस या. आता वैकुंठ काय पंढरपूर आहे का महाराज, गेला आणि वापस आलं? तुकोबा म्हणतात, अगं तसं नसते, एकदा गेलं ना वैकुंठावर वापस येता येत नाही, तिथे पांडुरंग परमात्मा आहे. पांडुरंग परमात्म्याचं नाव घेतल्यावर जिजाऊ म्हणते, अरे त्यानेच तर माझा संसार खराब केला, आणि पुन्हा त्याच्या घरी का मी येणार नाही, तुम्ही जा. काय महाराज, तुकोबारायांना अशा प्रकारे ओढ लागली वैकुंठाची. आता तुकोबारायांना देव सुद्धा न्यावायला आले. तुकोबाराय म्हणतात, आता माझ्या आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. संतांच्या हाती निरोप आला. संतांचा महिमा वर्णन करताना देवालाही भेटायचं असेल तर फक्त आणि फक्त संतच देवाची भेट आणून देऊ शकतात. तुकोबाराय म्हणतात, निरोपया संता हाती आला. संतांच्या हाती निरोप आला. तुकोबाराय म्हणतात, मी आता जाईल. आता उद्या तुकाराम बीज आहे. तुकोबारायांचं वैकुंठ गमन आहे. उद्या 12 वाजता तुकोबाराय वैकुंठाला जाणार आहेत. कारण तुकोबाराय दशमीपासून देव देऊन बसलेले आहेत, आणि विजेला तुकोबाराय जाणार आहेत. आज प्रतिपदा आहे. आपण उद्या पुन्हा भेटूया तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचं चिंतन करण्यासाठी महिमा संतांचा भाग 10 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा संतांचं भजन करू. उद्याचा भागही न चुकता बघायचा आहे, कारण उद्या तुकाराम बीज आहे. आपली ही चिंतन मालिका अशीच सुरू राहणार आहे. तुकोबाराय म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता. तुकोबाराय माहेराला जायला निघाले. तो प्रसंग उद्याच्या भागामध्ये आपण बघू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा भजन करूया. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.